Hi, this is ZBPS Daudgaon. Today we are in class 5th and we are starting our daily activity. 100 days, 100 structure. बघा आपल्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे 1 day 1 structure. But we have taken the challenge of 100 days, 100 structure. आणि आपल्या ऍक्टिव्हिटीचं नाव काय? सांगा. Okay, this is the name of our activity. 1 day 1 बघा काल आपण शिकलो की एखाद्याला आपल्याला एखादी गोष्ट मागायची असेल तर आपण प्लीजचा वापर करतो आणि ती मागत असताना गिव्हचा वापर करतो. कशाचा? गिव्ह. समजा आता मला जर म्हणायचं असेल कृपया मला पेन दे तर मी काय म्हणतो? प्लीज गिव्ह मी अ पेन. काय म्हणतो? मला असं म्हणायचंय की कृपया त्याला पेन दे तर मी काय म्हणतो? प्लीज गिव्ह हिम अ पेन. काय म्हणतो मी? आणि मला म्हणायचंय कृपया तिला लाडू दे तर काय म्हणतो मग मी? सांगा बरं. थांबा याला सांगू द्या. प्लीज गिव्ह हर लाडू. प्लीज गिव्ह हर अ लाडू. आपल्याला म्हणायचंय की ओमकारला वॉटर बॅग दे. सांग. प्लीज गिव्ह ओमकार वॉटर बॅग. प्लीज गिव्ह ओमकार वॉटर बॅग. काल हे शिकलो पण आज आपल्याला याच्यामध्ये डोंटचा वापर करायचा आहे. म्हणजे प्लीज प्लस डोंट प्लस गिव्ह आहे का नाही. बाकी पुढचं जशाल तसंच राहणार. म्हणजे आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचे. काय बनवायचे? नकारार्थी. इकडे लक्ष द्या. लिपणे लक्ष द्या इकडे. मग आता आपल्याला असं म्हणायचंय की कृपया मला पेन देऊ नको. इकडे लक्ष द्या. 100% लिहू नका कोणीच. कृपया मला पेन देऊ नका. तर मग आपलं वाक्य तयार होईल प्लीज डोंट गिव्ह मी. कृपया मला पेन देऊ नका. प्लीज डोंट गिव्ह मी अ पेन. म्हणा. प्लीज डोंट गिव्ह मी अ पेन. आता तू सांग मला कृपया मला पेन्सिल देऊ नका. कसं म्हणशील? प्लीज डोंट गिव्ह मी अ पेन्सिल. शाबास. प्लीज डोंट गिव्ह मी अ पेन्सिल. बरोबर आहे. कृपया मला पाणी देऊ नका. कोण सांगते? आता पाण्यासाठी अ वापरत नाहीत. बाकी सेम राहणार. प्लीज डोंट गिव्ह मी वॉटर. प्लीज डोंट गिव्ह मी वॉटर. आता आपल्याला असं म्हणायचंय की कृपया तिला दूध देऊ नका. दुधासाठी सुद्धा लिक्विड असल्यामुळे अ वापरतो का आपण? नाही. चला. कृपया तिला दूध देऊ नका. प्लीज डोंट गिव्ह मिल्क. तिला हर येईल ना. प्लीज डोंट गिव्ह हर मिल्क. शाबास. प्लीज डोंट गिव्ह हर मिल्क. आहे का नाही. कृपया त्यांना रेडिओ देऊ नका. त्यांना नाही. कृपया त्याला रेडिओ देऊ नका. त्याला. सांगा. प्लीज डोंट हिम. प्लीज डोंट गिव्ह हिम. प्लीज डोंट गिव्ह हिम रेडिओ. प्लीज डोंट गिव्ह हिम रेडिओ. कृपया त्यांना वॉटर बॅग देऊ नका. दे मी येईल याच्यामध्ये. सांगा. प्लीज डोंट गिव्ह. बरोबर आहे. सांग. प्लीज डोंट गिव्ह देम वॉटर बॅग. प्लीज डोंट गिव्ह देम वॉटर बॅग. चला आता तुम्ही सांगा. उभे राहा. कृपया मला वही देऊ नका. प्लीज डोंट गिव्ह मी नोटबुक. शाबास. प्लीज डोंट गिव्ह मी नोटबुक. तुम्ही बरा. तुम्ही सांगा मला आता. कृपया मला मोबाईल देऊ नका. प्लीज डोंट गिव्ह मी अ मोबाईल. शाबास. टाळ्या वाजवा या लिपणीसाठी. शाबास. आता आपण ईटला काय हे केलंय कारण ईट साठी आपण एवढं सगळं वापरत नाही. पण एखादा आपल्याला वासरू आहे आणि त्याला गवत देऊ नका म्हणून सांगायचंय. हे का नाही. कसं सांगणार? सांगा बरं. कृपया त्याला गवत देऊ नका. सांगा. प्लीज डोंट गिव्ह इट
a grass. शाबास. प्लीज डोंट गिव्ह इट अ ग्रास. त्याच्यानंतर एखाद्याला समजा आता शुगर आहे आणि आपल्याला म्हणायचं की त्यांना गोड देऊ नका. आता देमचा वापर करावा लागेल. सांगा मग. हा सांगा. Please don't give them sweet. प्लीज डोंट गिव्ह देम स्वीट असं म्हणायचं मला. Please don't give them sweet. हा प्लीज डोंट गिव्ह देम स्वीट. आपल्याला म्हणायचं की प्रियंकाला पैसे देऊ नका. सांगा. चुकलं तर चुकलं. हा प्लीज डोंट give Priyanka money. शाबास. प्लीज डोंट गिव्ह प्रियंका मनी. आता आम्हाला बघा, आम्हाला काय देऊ नका, पैसे देऊ नका. कृपया आम्हाला पैसे देऊ नका. हा सांग प्रियंका. Please don't गिव्ह अस. give us a please don't give a प्लीज डोंट गिव्ह अस मनी. please don't give us a money. नाही घ्यायच. पुन्हा एकदा. Please don't गिव्ह अस. give us money. हा प्लीज डोंट गिव्ह अस मनी. म्हणजे या ठिकाणी बघा एक वाक्य सुद्धा तुम्हाला तयार करून दिलेलं आहे बघा. प्लीज डोंट गिव्ह हिम मनी. कृपया त्याला पैसे देऊ नका. अशा पद्धतीनं आपल्याला हे निगेटिव्ह वाक्य करायचे आहेत. टुमॉरो यू शुड मेक 30 sentences using this structure. Okay? Okay. Thank you so much for watching our video. Thank you.